नमस्कार मित्रांनो, मी आजी अधिकारी तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये। आज मी चाललोय शिर्डी यात्रा पालखी सोबत साईंचं दर्शन करायला आणि आपली पब्लिक बघू शकता। हे बघा आले, बोला ओम साईराम। ओम साईराम, ओम साईराम। आता आम्ही पेट्रोल भरायला थांबलोय। सगळ्यांच्या टाक्या फुल करून घेतलं म्हणजे कसं एकदम टेन्शन नाही। तर काही मंडळी आपली पेट्रोल भरते आणि हवा वगैरे पण चेक करून घेतोय। बाईक मध्ये कमी जास्त हवा असेल तर ती पण भरून घेतो मित्रांनो। आता आपली लाईट झालेली आहे। टोलला थांबलोय आम्ही, कारण की सर्वात पहिले आम्हीच आहोत आणि सगळ्यांना गाईड करण्यासाठी आम्ही आता थांबलो। एक गाडी तर आले, 18 मिनिटं दाखवतात मॅप मध्ये। आता इथून आम्ही जाणार पुढे। आपला पहिला हॉल ठाण्यामध्ये आहे, तिथे जेवण वगैरे होणार आहे। व्हॉट्सअप ग्रुप टोटल 312च्या 6 गाड्या आहेत, तर 3 गाड्या पोहोचलेत। एक आपली एक्सपल्स, दुसरी बुलेट, तिसरी R15 आणि चौथी स्कूटी आहे 125 आणि 220 आहे आणि एक युनिकॉर्न पण आहे। असे 6 आहेत ते पाठी मागे ते सगळ्यांना मार्गदर्शक बोलायचं। बिघाड जर काही झालं तर त्याच्यासाठी आमचे अध्यक्ष महोदय सगळ्यांच्या पाठीमागे असतात। पुढचे लीड करणारे आहे कोकाचे आमचं काला सासा खोपडी तोड स्वरूप पाहू शकतात। कोकाचे काढे हेल्मेट काढ, हेल्मेट काढ। फायनली मित्रांनो आपण ठाण्याला पोहोचलोय, म्हणजेच पहिल्या हॉल्ट वरती पोहोचलोय। तर आता आपण ज्या पालखीतून जातो, ज्या यात्रेतून जातो, ओम साईराम मित्रमंडळ मोटरसायकल यात्रा पालखी, तर आपण त्या पालखीला फायनली जॉईंट होणार आहोत। तर तुम्हाला आपला पालखीचा जो ग्रुप आहे पूर्ण तो तुम्हाला दाखवतो। लेफ्ट साईडला जेवणावळ चालू आहे। तर मित्रांनो हे बघा आपला साईरामचा मंडळ बघा। मी पण जातो फोटोसाठी। आपले गुरव दादा साईराम भाकरी घेऊन आले। झुणका भाकर आहे आपल्याला खायला। ओम साईराम पहिलं बसलंय झुणका आणि भाकर। आपली 312ची पूर्ण टीम आहे। तर तिकडे पण कॅमेरा फिरवा, कॅमेरा कैमरा में आने के लिए देखो भाई लोग क्या क्या करते हैं। क्या गुंडा बनेगा रे तू? आपली मंडळी दाखवा, पूर्ण ग्रुप दाखवा। साईराम मंडळ, साईराम नवीन मेंबर पण बघू शकता। माझ्या भाऊकीने, माझ्या मित्रांनी मी त्याला नवीन जॅकेटचे पैसे दिले होते, परंतु त्यांनी स्वतःची देऊन नवीन नवीन बघू शकता। नवीन या वर्षीची आहे। आपल्या जुन्या जॅकेट होते पण त्यांनी मला माझं पण दाखवा। पाचशे मार बघा। त्यांनी पैसे दिले, चुका घातला, घेतलेली नाही, मला पैसे होती माझी, नाही दिली म्हणून भावाला। आणि या नवीन मध्ये असे प्रकार होते। ठीक आहे, आपण यश बोला हालेलुया। दोघांना गॉगल भेटण्यासाठी आम्ही मागे बसणार म्हणून आपल्याला बेल्ट भेटले। आपले अध्यक्ष आहेत मयूर गाडेगावकर आणि आपले दादा घेतलं। सगळ्यांचे आता नवीन मेंबरचे इथे जमा व्हावे ही विनंती आहे। कोणीही पहिले 4 बायकर्स असतील, योगेश घाडी, राजेश शिंदे, विक्रम धनावडे,
आणि गुरव या 4 बायकर्सच्या पुढे कोणी त्यांना क्रॉस करू नये. पहिला हॉल्ट आपला कसारा घाट तिथे होईल. सेकंड हॉल्ट डायरेक्ट शिर्डी शॉर्टकट मध्ये बरं पडतं ना, पुढे थांबणं पडतं आपण. तरी डायरेक्ट शिर्डी असेल, पण मध्ये कुणाला काही झालं लागलं तर त्यांनी आपल्या सहकार्यांशी संबंध कॉन्टॅक्ट ठेवावा आणि कोणीही कोणाला एकटं टाकू नये. तिथे कंपल्सरी 2-3 थांबतील. जो या साई सेवेमध्ये जी आपली मोटरसायकल यात्रा वर्ष 9 आहे. 9 वर्ष ही साई सेवा अशीच घडत आलेली नाही. त्यामागे खूप अपार कष्ट. मेन म्हणजे हा जो पाया आहे साई यात्रेचा तो शिस्तीने चालतो. या शिस्तीचं कारण तुम्ही आपण सर्वच आहोत. या शिस्तीचा भंग होऊ नये यासाठी आपण खबरदारी दरवर्षी घेतो. त्यामुळे कोणी अंमली पदार्थाचं सेवन करू नये. चुकून असे कोणी आढळल्यास त्यांना तिथेच साईरामच्या शब्दामध्ये सर्वांनाच माहित असतं की नारळ श्रीफळ देऊन तिथे साईरामचा एक शेवटचा निरोप असतो. कृपया करून तत्सम जे चरस गांजा अशा प्रकारचे चिलीम पदार्थाचं सेवन करू नये. कारण प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण इथून आपण जो पाय काढू तो शिर्डीच्या वाटेवरती, शिर्डीमध्ये आपले साईनाथ वाट पाहतायत. तसेच आपल्याला परतीच्या प्रवासादरम्यान आपले आई वडील सुद्धा आपल्याला घरात आपले वाट पाहतायत. प्रत्येकाचा कुटुंब आहे. या कुटुंबाचा एक वडीलधारा बाप माणूस शिस्तीतूनच दिसायला हवं. कोणालाही काही बोलण्याची गरज नाही. सर्वांनाच त्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाच्या घरी कुटुंब आहे. त्या कुटुंबाची त्याला जाण आहे. त्या जाणीची कदर ठेवावी आणि हा शिस्तीचा जो नियम आपण गेले 9 वर्ष राबवतोय तो इथून पुढे आपल्याला दिसेलच ही अपेक्षा आहे. आणि प्रत्येका शिस्तीचं माहेरघर म्हणून आपल्या मंडळाची ओळख आहे. ती भंग होणार नाही याची सर्वांनी जबाबदारी घ्यावी आणि ती जबाबदारी सर्व साई भक्त निस्सीम सेवेने पार पाडतील. आणि या मंडळाचं 9वं वर्ष उत्साहाने आणि त्याच जल्लोषाने आपण सुखरूपपणे पुन्हा येऊ हीच अपेक्षा आहे. आणि आपल्या मंडळातील एक नवीन सदस्य जो या कुटुंबाला लाभलाय त्याचाच वाढदिवस आहे, तो आपण साजरा करूया. 312 मध्ये वेलकम खुल्या प्रकारे होतो हे सर्वांनाच माहित आहे. प्रसादचा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रसाद, हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, हजारों साल ये मेरी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. दरवर्षी आपली शिर्डी यात्रा घडते, पण जो साई भोजनाचा जो कार्यक्रम असतो तो सालाबाद प्रमाणे आपले दादा लाटके सुनी दादा म्हणजे रितेश पवार दादा दरवर्षी एक निस्सीम साई सेवक म्हणून आपल्या मंडळाला साई भोजनाचा जो आस्वाद आता तुम्ही घेतला झुणका भाकर तो त्याच्या निस्वार्थी सेवेने दरवर्षी आपल्याला देत असतो. अशा या साई भक्ताचं मंडळाकडून मी खूप खूप आभार आणि एक बोलतात ना की ऋणी आहे. कारण असे साई सेवेकरी प्रत्येक मंडळाला लाभो त्याच्यासाठी शब्द कमीच आहेत. या जगामध्ये बोलतात ना साईने त्याच्या श्रद्धेने खूप साई सेवक घडवलेत आणि एक त्याचा जिवंत उदाहरण म्हणून दरवर्षी आपल्याला लाभलेला एक निस्सीम साई सेवेकरी म्हणून रितेश दादा आपल्या सोबत आहेत. त्याचे आपण खूप खूप स्वागत आणि आभार व्यक्त करतो. एक प्रकारचा सत्कार म्हणून त्याचे लाडके अध्यक्ष त्याचे सत्कार करतील त्यांनी स्वीकारावा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. तर मित्रांनो आता आपला इकडचा हॉल पूर्ण झालाय आणि आता आपण निघतोय. बोला ओम साईराम. साईराम साईराम.
नंतर बघ पूर्ण बाईचा पूर्ण जय शिवराय. गिरणगाव दक्षिण मुंबईतील पहिली मोटरसायकल यात्रा. आमचे भूषण खानविलकर. त्यांच्याशिवाय शब्द कोणाला सुचतच नाही ना. चला 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 312. आम्ही भिवंडी हायवेवरती आहोत. पार जॅकेट मधनं हात दिसते भाई. थंडी लागायला चालू झाली. सारखी निघून जाते शाप. काय नाही मित्रांनो, उंचेचं साधन एकदाच पुन्हा ओम साईराम. आम्ही दुसऱ्या हॉल्ट वरती पोहोचलोय. 2:30 वाजलेत आणि इथं डोळे फुल लाल झाले. डोळे काय थंडीने शाप आकुजलेत. अबे साले. तुषार भाई बोलते और देखो थंडी थंडी. थंडीने फार वाट लागले. थंडी आहे ना अजून. आता कसारा खरं म्हणजे कसारा चढायचा आहे. चढायचा आहे. पण आमची हवा आत्ताच टाईट झालेली आहे या ठिकाणी. कसारा घाट चढताना आम्हाला अक्षरशः आमची आई आठवण. सासा बघा. साशाच्या लेअर चालू आहेत. एक 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 लेअर चढवतोय. सर्वांचे लाडके मिस्टर जेरी आतमध्ये खतरो के खिलाडी म्हणून खेळतोय. बाई मी काहीच नाही घातलंय. सिंगल काहीच नाही घातलंय. फायनली चहाचा आस्वाद घेतोय आम्ही. तिकडे बघू शकता मंडळी. तिकडे चहा वाटप चालले. बघा मित्रांनो, बंधू प्रेम हे 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 असं बघण्यासाठी ना तुम्हाला साई पालखीमध्येच यावं लागतं. कारण इथे असं भेदभाव कधीच नसतो. फक्त ओम साईराम बोलायचं आणि आपली सेवा निस्वार्थपणे करत राहायची. हा आपला आईबाबाई आहे. भगवान ने कैसा हाथ दिया रे बाबा. अरे एक बड़ा एक छोटा. सो गया बच्चा. पप्पा डूल झाले. आता दुसरा हॉल्ट पण झालाय आपला. चाय वगैरे पिऊन झाले आणि आता आपण थेट निघतोय शिर्डीसाठी. तर आता आपली सगळी मंडळी शिर्डीसाठी रवाना होत आहेत. अर्धी पब्लिक गेले. अर्धी इकडे बघू शकतात थांबले. मंडळी पण येते मागून. कसारा घाटाला आता सुरुवात झाली आहे. आता आपला डायरेक्ट हॉल्ट असणार आहे शिर्डी मध्ये. थांबणं होईल. थंडी तर पट्टे वाजणार आहे. तर चहा वगैरे पिण्यासाठी आम्ही थांबूच. सफर एन्जॉय करू मित्रांनो. माझे गारटलो ग गारटलो. आणि जर तुम्ही पण शिर्डीला यायचं जर विचार करणार असाल तर पूर्णपणे तयारी करून घ्या. कारण की खूप थंडी आहे मित्रांनो. आणि दुसरं इतकं आहे ना, तर तुमच्या गाडीला हेडलाईट सोबत फॉग लाईट लावा, जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर दिसेल. कारण की त्यामध्ये दिसणं खूप अशक्य आहे. हात घाण पडले भावा. तुझं भावा काय करायचं भावा.
मागे काय दृश्य आहे भावा तुझ्या, एक नंबर एक नंबर. कडक कडक. हा आता गरम लागतंय भावा, तापमान गरम. बरं वाटतंय बाई. छोटे छोटे पिल्लू रस्त्यावरती येत आहेत आणि आम्ही थांबलोय त्यांच्यासाठी, कारण त्यांना रस्त्याच्या त्या साईडला सोडलं, नाहीतर गाडी खाली येऊन बिचारे मेले असते. आता फायनली मित्रांनो आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलोय. आमचं खरं तर हॉटेल मंदिराच्या अलीकडे आहे, तर तुमच्यासाठी म्हणून आम्ही मंदिरापर्यंत जातोय प्रवेशद्वार दाखवण्यासाठी. प्रवेशद्वार मित्रांनो श्रद्धा शकुरी. फायनली पोहोचलो साईंच्या भेटीला. भाई साहब काय गर्दी आहे. बोला ओम साईराम. गर्दी बघा भाई भाई, गर्दी बघा. घेतला बाई, एकच नंबर इन फ्रेम. हॉटेल गोविंद पार्क. भाई साहब पोचलो फाइनली. सर्विस है. जाओ भाई अपना अपना लेके आओ. हमने लाए इधर इधर हेमंत भाई और ये आलू वड़ा है. नहीं वड़ा उसल. हेमंत भाई टेस्ट बता ना कैसा है. सुपर ऑथेंटिक है, जैसा टेस्ट था. अपना हॉटेल का कैसा है. आपल्या ते घरासारखं नॉर्मली टेस्ट सांगा. ओके हेमंत भाईने भाई रिव्ह्यू दिलेला आहे चांगला. काय तुम्ही गावठी माणूस काय बोलाल. एकदम भारी. ओ कीबोर्डीस आमचे डुलक्या मारतायत मागे बसून. धाप धूप हा. चलो मित्रांनो आता मी पण ट्राय करतो जरा एक बाईट. मिसळ तर दाखव ना अंडीच्या. क्या गुंडा बनेगा रे तू. तुषार दा चम्मच घेऊन आणि वडा खरंच खूप घरासारखी लागते. आपली पब्लिक सगळी चालले दाबादाबी चालले. मुकुंद भाई आहे आता बघा. मुकुंद दादा आता इथे थांब लव बाईट देते. थांब रोशनला लव बाईट देते. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मुकुंद भाई बोलते हैं क्या सीधा लव बाईट देते. माझ्याकडे पिन आहे पण हे आमच्या ग्रुप मधलं साईराम ग्रुप मधलं एक अमूल्य असं व्यक्तिमत्व. हे कधीच तुम्हाला उपाशी नाही ठेवणार मित्रांनो. साईराम बोलून तुम्हाला भरपेट जेवायला देणार आणि तुम्हाला काय हवं नको ते सगळं पाहणारे आमचे एकमेव मुकुंद दादा
तर तुम्हाला काही अडचण असेल तर मुकुंददादांशी संपर्क नक्की साधा. अरे बापरे, असं कसं चालेल दादा. बघा आपल्या मुलांना चहा नाही भेटले तर बघा कसे लोटांगण सगळे लांबलेट झालेत रात्रीचा पूर्ण प्रवास करून. इकडे बघा, इकडे पण तेच गत आहे. मयुरेश आता पुरात लांबलेट झालाय. आपल्याला 2 रूम दिलेत, एक कंबाईन आहे 2+2ची, त्याच्यामध्ये 6 जण झोपू शकतात. हे बघा, हे असं आपला रूम आहे. आणि तिकडे इसको पानी दो रे भाई कोई, तो इसका गला सूख गया है. पाणी तुला खालीच जाऊन मिळेल भाई. रोशनच गेला वाटतं. हे बघा भाई, हे ढोल बिल आणलेले आहेत. तर संध्याकाळी मस्त किती सांगायचे? राहुल कडे 100 यायचे, तू मागव. हे बघून 7 आता 6 आणि 2 स्प्राईट. क्वांटिटी जास्त घ्या. अरे 150 रुपये वर द्यायचे. नाही, अरे बाबा 150 द्यायचे त्याला. नाही रे बाबा, 1:30 वाजलाय आणि आताच आम्ही झोपून वगैरे आराम करून उठलोय. आमची हालत बघा काय झाली, डोळे वगैरे लाल झाले. म्हणजे थोडीशी झोप भेटली तर हे लोक म्हणजे मजाक मस्ती करायला लागले. तर झोप काय पूर्ण झाली नाही, तरी पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी झोप झाली आहे. आता जेवायची वेळ झाली. बघता एक पुलाव टेस्टसाठी मागवलाय आणि आता 6ची ऑर्डर दिली. नाश्ता करून जो झोपलेला आहे तो डायरेक्ट संध्याकाळी झोपतो. हे काही झोपणाऱ्यातले नाही आहेत, म्हणून आता त्यांना लागल्या भूका. म्हणून त्यांनी आता एक पुलाव मागितला टेस्ट करायला. टेस्ट पण केला, लगेच 6 ऑर्डर पण देऊन टाकली. आपल्याला 3रा फ्लोअर दिलाय. चाफ्याची झाडं बघा मित्रांनो, किती सुंदर दिसत. असं काहीसा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत कशी व्हिडिओ वाटली, आपला ब्लॉग कसा वाटला तरी कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर, बाय, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि भरपूर प्रेम द्याल आपल्या ब्लॉगसाठी हीच मी आशा करतो तुमच्याकडून.